नमस्कार, मी राम धनगर. आपण पाहत आहात वत्सगुल मुलाही. पाहुयात वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी. गत दीड दशकांची परंपरा असलेल्या चांदूर बाजार ते श्री क्षेत्र पंढरपूर जाणाऱ्या संत गुलाबराव महाराजांच्या पालखीचे काल वाशिम येथे मंत्री परिवाराच्या वतीने भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. यावेळी शहरात सुबक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. चांदूर बाजारहून पंढरपूरला जाणाऱ्या पालखी सोहळ्यात 250 महिला व पुरुष वारकऱ्यांचा समावेश असून दरवर्षी पंढरपूरला जाताना वाशिमच्या स्वर्गीय गोविंदरामजी मंत्री यांच्या निवासस्थानी या पालखीचा मुक्काम असतो. मंत्री परिवाराने मोठ्या भक्तिभावाने वारकऱ्यांची सेवा केल्यावर दुसऱ्या दिवशी ही पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. वाशिम जिल्हा पोलीस दलात 68 जागांसाठी 4,279 उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यामध्ये पुरुष उमेदवार 3,760 आणि 519 महिला उमेदवार आहेत. यात पहिल्या दिवशी 686 उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली, तर दुसऱ्या दिवशी 941 उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली आहे. तर काल तिसऱ्या दिवशी 732 उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. आज महिलांच्या 20 जागेसाठी मैदानी चाचणी परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र रात्री झालेल्या पावसामुळे ही मैदानी चाचणी पुढे ढकलण्यात आली असून ही मैदानी चाचणी आता बुधवार दिनांक 26 जून रोजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती वाशिमचे पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी दिली. तर मैदानी चाचणीत कुठलीही अनियमितता नसून कोणाचीही काही तक्रार असल्यास त्यांनी मला भेटावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केले आहे. दरम्यान काल झालेल्या मैदानी चाचणीत अनियमितता असल्याची तक्रार काही उमेदवारांनी खासदार अरविंद सावंत यांच्याकडे केली होती. यावर पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता जिल्ह्यातील पोलीस भरती दरम्यान 100 मीटरमध्ये अशी कोणतीही तांत्रिक चूक नसून संपूर्ण भरती प्रक्रिया CCTV आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसह केली जात आहे. ज्या उमेदवारांनी काल तक्रार केली होती त्या उमेदवाराला सुद्धा CCTVचे फुटेज दाखवलेले होते. अजूनही भरतीविषयी सदर उमेदवाराच्या मनात काही प्रश्न असतील तर ते आम्हाला भेटू शकतात, त्यांचं आम्ही समाधान करू शकतो, असे उत्तर जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी दिले. नमस्कार. वाशिम जिल्हा पोलीस दलात भरती प्रक्रिया 19 जून पासून सुरू झाली आहे. आजचा शेवटचा दिवस होता, परंतु रात्री पाऊस झाल्यामुळे आज ग्राउंडची कंडिशन चांगली नव्हती आणि सर्व उमेदवारांना लेवल प्लेइंग फील्ड मिळावं म्हणून आम्ही आजची भरती प्रक्रिया कॅन्सल केली आहे. ती बुधवारी 26 तारखेला पुनर्नियोजित करण्यात आलेली आहे. तर सर्व उमेदवारांना विनंती आहे, आजचे जितकेही उमेदवार होते त्यांना देखील आम्ही ती सूचना दिलेली आहे की त्यांनी 26 तारखेला सकाळी 5 वाजता ग्राउंडवर हजर राहावे. या माध्यमातून मी अजून एक विनंती करू इच्छितो सर्व उमेदवारांना की कुठल्याही प्रकारची कंप्लेंट असल्यास आम्ही इथे त्यांचं तात्काळ निरसन करत असतो. 100 मीटर 1600 मीटरमध्ये आपण अत्यंत आधुनिक टेक्नॉलॉजी आणलेली आहे. RFID चिप्स वापरून अगदी मायक्रोसेकंड्सपर्यंत प्रत्येक उमेदवाराचं जे टायमिंग असतं ते घेण्यात येतं. त्याच्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता आहे. आत्तासुद्धा ज्या उमेदवारांना त्यावेळी प्रॉब्लेम येतो त्यावेळी आम्ही त्यांना CCTVवर टाईम स्टॅम्पसुद्धा आहे, ते घेऊन त्यांना दाखवतो की तुमचं हे टायमिंग आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांना मला हीच विनंती आहे की त्यांनी या सगळ्या गोष्टींना बाजूला सारून त्यांनी आपलं 100% एफर्ट द्यावं आणि कोणावरही अन्याय होणार नाही याची मी शाश्वती देतो. वाढती महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराविरोधात शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर चिखलफेक करून वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चिखलफेक आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार अमित झनक, काँग्रेस जिल्हा प्रभारी देवानंद पवार यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान शासनाने पावसाळ्यात पोलीस भरती काढून बेरोजगार उमेदवारांची थट्टा केली आहे. पोलीस भरतीच्या उमेदवाराला चिखलातून पळावे लागत आहे. तसेच कुठलीही व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली नाही. त्यामुळे ED आणि CBIच्या आशीर्वादाने प्रस्थापित झालेले हे सरकार कुचकामी आहे, अशी टीका आमदार अमित झनक यांनी केली आहे. गत फेब्रुवारी महिन्यात वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे हे जिल्हा परिषद प्रशासन लोकाभिमुख करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करीत आहेत. कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी वाघमारे यांनी अनेक लोककल्याणकारी प्रयोग आजतागायत केलेले आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आदी क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करीत आपल्या कार्याची अल्पावधीतच छाप सोडली आहे.
दरम्यान वाशिम जिल्हा परिषद आस्थापनातील नागरिकांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी 20 जून रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या या जनता दरबारात CEO वैभव वाघमारे यांनी रात्री 11 वाजेपर्यंत तब्बल 106 तक्रारीचा निपटारा केला. दरम्यान जिल्हा परिषद इतिहासामध्ये प्रथमच एका प्रशासकीय अधिकाऱ्याने हे लोककल्याणकारी पाऊल उचलल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 10:24 झालेत. अजून 12 वाजेपर्यंत, कारण की जे बेनिफिशरीज आहेत किंवा ज्यांचे जे तक्रार करते आहेत, अजूनही 10 ते 12 तक्रार करते इथं आहेत. जोपर्यंत त्यांचं काम त्यांची तक्रार त्यांची सुनावणी होत नाही तोपर्यंत ते हलणार नाहीत. म्हणजे सलग 14 ते 16 तासापासून ते काम करत आहे आणि अजूनही ते काम चालूच आहे. एक तक्रार करता इथून आता बाहेर निघत आहे आणि दुपारच्या वेळी इथं गर्दी एवढी होती. हा जो काही जिल्हा परिषदचा हॉल आहे, ज्याला आपण मिनी मंत्रालय म्हणतो, मिनी मंत्रालयाचं एक सभागृह हे पूर्ण भरलं होतं आणि या वरांडामध्ये देखील लोक आले होते. म्हणजे वाशिम जिल्ह्याच्या किंवा एकंदरीत जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असा काहीतरी प्रयोग होतो. यापूर्वी समाधान शिबिराचं आयोजन जिल्ह्यामध्ये होत असायचं पालकमंत्र्याच्या कंट्रोलच्या खाली. मात्र त्या समाधान शिबिरामध्ये तात्पुरतं समाधान केलं जायचं, मात्र त्याची अंमलबजावणी इथं व्हायची नाही. या तक्रार निवारण शिबिरामध्ये फरक एवढा आहे की सगळ्या आस्थापनाचे जे काही अधिकारी आहेत ते इथं सध्या हजर आहेत आणि ताबडतोब त्याला काय म्हणतो आपण निपटारा त्या समस्येचा ते करत आहेत. काही बेनिफिशरीज माझ्यासोबत आहेत. तुम्ही कुठून तक्रार करते आहात की अधिकारी आहात? नाही, मी मालेगाव पंचायत समिती गजानन इंगोले. अधिकारी आहात का जिल्हा? नाही, मी ज्युनियर क्लर्क आहे. अच्छा, तुम्ही केव्हापासून आले इथं? मी सकाळी 11 वाजतापासून आहे आणि आज इथं तक्रार निवारण दिन असल्यामुळे बऱ्याच नागरिकांच्या तक्रारीचा तुमच्या आस्थापनाच्या काही तक्रारी होत्या का तुमच्या? मालेगाव बऱ्याच तक्रारी निघालेल्या आहेत इथं आजच. आणि नागरिकांचा जो वेळ वाया जात होता तो पण आज इथं वाचला आणि एकाच दिवशी भरपूर तक्रारीचं निवारण झाल्यामुळं बरेच काही लोक इथून म्हणजे त्यांच्या तक्रारी पूर्ण मार्गी लागलेल्या आहेत, निकाली लागलेल्या आहेत. मी तक्रारदार संजय लक्ष्मण आंधळे आणि दुसरा माझा एक अनिल विश्वनाथ सानप. आम्ही दिनांक 27/2/2024 रोजी तक्रार केली होती शिवसाहेबाकडं. तर शिवसाहेबांना आम्हाला पूर्ण समाधानकारक आम्हाला उत्तर देऊन ताबडतोब त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत BDO साहेबांना, पंचायत समिती मालेगाव यांना. आज सुनावणी होती, आम्हाला नोटीस मिळाली. आम्ही सकाळी 10 वाजतापासून इथे आलेलो आहोत, परंतु शिवसाहेब भरपूर कामाच्या बाबतीत चॅलेंज नाही सरांना ते अतिशय चांगल्या प्रकारे 10-10:30 वाजेपर्यंत त्यांनी आम्हाला सुनावणीसाठी थांबवलं आणि पूर्ण प्रतिसाद देऊन आम्हाला पूर्णपणे समाधान झालेलं आहे. आपण की शासकीय काम, सरकारी काम आणि सामान्य थांब आणि जे काही निवेदन अर्ज लोक देतात, नंतर त्या निवेदन अर्जाचं होतं काय, त्यांना केराची टोपली दाखवली जाते काय, म्हणजे अशा अनेक असंख्य अडचणी असतात. मात्र त्या सगळ्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठीच आजचा हा वाशिममध्ये प्रयोग होतो आणि 150हून जास्त तक्रारीचा निपटारा झालेला आहे. अजूनही 1.5 ते 2 तास हे काम चालेल. जोपर्यंत आलेल्या तक्रारकर्त्यांच्या समस्यांचं निराकरण होत नाही तोपर्यंत हे काम चालू राहणार आहे आणि जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये किंबहुना हा पहिलाच प्रयोग आपण वैभव वाघमारे, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पुढाकारातून होतो आहे. माजी गृहराज्यमंत्री तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे जिल्हा वाशिम शाखेच्या वतीने शहरातील सर्व शासकीय कार्यालयांना 501 वृक्षांचे वितरण करण्यात आले. हा समाजसेवी उपक्रम मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू किडसे यांच्या नेतृत्वात राबविण्यात आला. पाहत रहा वत्स गुल्म लाईव्ह. आपली संस्कृती, आपला वसा.